हॅलो, नमस्कार. मी वैदेही तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं वॉर्डरोब क्लिनिंग अँड ऑर्गनायझेशन व्हिडिओ. तर या बघूया. तर तुम्ही बघू शकता हे वॉर्डरोब कशा पद्धतीने मेस झालेलं आहे. तर आता मी वॉर्डरोब क्लीन करायला सुरुवात करणार आहे. तर पहिल्यांदा मी फर्स्ट शेल्फपासून सुरुवात करणार आहे. तर इथे हा जो टॉप शेल्फ आहे, इथे हे सगळे कपडे सुमितचे आहेत. सो पहिल्यांदा मी ते अरेंज करून घेते व्यवस्थित. वॉर्डरोब हे बंद असलं तरी पण त्याच्यावर धूळ ही बसतेच, त्यामुळे मी पहिल्यांदा ते क्लीन करून घेते आणि नंतर मी कपडे अरेंज करून ठेवते. पहिल्यांदा मी या बॉक्समधून सगळे कपडे बाहेर काढून घेते. तर हा बॉक्स मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केला होता. हा मी सुमितचे शर्ट्स ठेवण्यासाठी ऑर्डर केला होता. तर तुम्ही बघू शकता कसे परफेक्ट शर्ट इस्त्री करून तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. तर आता हे मी जे शर्ट्स आहेत ते व्यवस्थित परत या बॉक्समध्ये नीट लावून घेते. या बॉक्समध्ये शर्ट एकदम व्यवस्थित परफेक्ट बसतात. त्यानंतर बाकीचे जे कपडे आहेत त्यांना व्यवस्थित फोल्ड करून घेते मी आता. तुम्ही जर मी दाखवल्याप्रमाणे पॅन्टला घडी घातली तर ती व्यवस्थित घातली देखील जाते, एकदम इझी आहे आणि त्याचबरोबर जागा पण कमी लागते आणि दिसायलाही नीट दिसतं. तर इथे हा मी सुमितचा जो शेल्फ आहे तो व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. माझी वॉर्डरोबची एक साईड पूर्णपणे क्लीन करून झालेले आहे. इकडे ऋत्वीचे देखील कपडे मी व्यवस्थित नीट हँगरला लावून ठेवलेले आहेत. तर इथे ही माझ्या कपाटाची दुसरी बाजू आहे, ती पण बघा कशा पद्धतीने मेस झालेली आहे.
सो ते पण मी व्यवस्थित नीट क्लीन करून घेते. हा ऋत्वीच्या कपड्यांचा बॉक्स आहे. बघा कशा पद्धतीने हे कपडे सगळे विस्कटलेले आहेत. तर ते पण मी लावून घेते. इथे ऋत्वीचे सगळे कपडे माझे लावून झालेले आहेत. तर मी आता त्यांना वॉर्डरोबमध्ये अरेंज करून ठेवते. इथे मी माझ्या पण कपड्यांना व्यवस्थित फोल्ड करून घेते. इथे हे जे डुवे आणि पिलो कवर आहे त्यांना देखील मी व्यवस्थित फोल्ड करून अरेंज करून घेणार आहे लास्ट शेल्फमध्ये. तर इथे हा माझा शेल्फ देखील व्यवस्थित ऑर्गनाइज झालेला आहे. माझी क्लीनिंग कंप्लीट झाल्यावर मी दुपारच्या जेवणासाठी इथे हे अशा पद्धतीचे हॉटडॉग बनवलेले आहेत. तर माझा हा क्लीनिंग आणि ऑर्गनायझेशन व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.